देवघरात कापूर जाळणं चालू करा, देवघरात अगरबत्ती जाळणं बंद करा. अगरबत्ती बांबू जाळणं अशुभ आहे. बांबू जाळल्यानंतर पितृदोष लागतो. आपल्याकडे आगर आणि तगर जाळण्याची सवय. आगर पूर्वी भेटत होता, आता आगर भेटत नाही. आगर आणि तगर हे दोन वेगवेगळे आहेत. आगर तगर भेटत नाही. पूर्वी आगराची अगरबत्ती बनत होती, आता ही जी अगरबत्ती हिला बांबू आहे आणि बांबू घरात जाळणं अशुभ आहे. बांबू कधी काम येतो? ज्यावेळी मनुष्य जातो त्यावेळी त्याला काय कशात हे करतात का? तुमच्या खारोळ्यात माणसं मरत नाही? मरतात का? नाही, नसले मरत तर येऊन राहिला इथंच. जर मरतच नसले तर बरे की एखादी रूम घेतो इथंच, नाही तर एखादा गुंठा घेऊन राहतो इथंच. बांबू घरामध्ये जाळू नये. बांबू जाळणं अशुभ आहे. म्हणून इथं बसल्याने आज प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपल्याकडे धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामी. अगरबत्ती महाराज, आपल्याकडे धूप जाळण्याचं शास्त्र आहे. तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ मिळत नाही त्याचं कारणच आहे, गोंधळ होतो सगळा. बांबू जाळू नये. आता मी बऱ्याचशा अगरबत्त्या पाहिल्या. आता हे 7 दिवस नाही, 7 जन्मापर्यंत लक्षात ठेवा, बांबू जाळू नये. पितृदोष लागतो. तुम्ही म्हणाल पितृदोष लागल्यावर काय होतं? म्हणले मुलगा व्यसनाधीन जातो, मुलगा वाईट संगतीमध्ये जातो, मुलगा वाईट वागणं चालू करतो, घराचा नाश होतो पितृदोषाने.